अंदाज आहे, चर्चा आहे। आपण अक्षयकडे जातोय कारण आज सर्वसामान्य अर्थसंकल्पासोबतच रेल्वेचाही अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। यंदाच्या बजेटमधनं रेल्वे प्रवाशांच्या काय अपेक्षा आहे हे अक्षय जाणून घेईल। अक्षय, तू नेमक्या कोणत्या रेल्वे स्थानकावरती आहेस आणि प्रवासी काय अपेक्षा व्यक्त करतात अर्थसंकल्पाकडनं? ननदा, मी ठाणे रेल्वे स्थानकावर आहे आणि आज रेल्वेचा अर्थसंकल्प हा वेगळा नसून मेन अर्थसंकल्पामध्येच तो मांडला जाईल आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी शक्यता सांगितली होती ती म्हणजे गेल्या अनेक 10 वर्षांमध्ये मोदी सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त हे होता आणि या अर्थसंकल्पात देखील तोच जास्त भर असेल। त्यामुळे 2,40,000 कोटींचं गेल्या वर्षीचं एकूणच एक्सपेंडिचर सांगितलं गेलं होतं, मात्र यावर्षी ते 3 लाखांपर्यंत जाईल असं सांगितलं गेलेलं आहे। काही महिला प्रवासी आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। तुम्ही रोज प्रवास करता ट्रेनने, काय अपेक्षा आहेत तुमच्या? आमची अपेक्षा हीच आहे रेल्वेकडनं की आमच्या महिलांसाठी प्लीज जरा ट्रेन्स वाढवा, कारण की रोजच्या घाईगर्दीत आम्ही खूप तटकळून जातो। रोज आम्हाला खूप म्हणजे जेंट्सचे जेवढे डबे आहेत ॲटलिस्ट लेडीजसाठी तरी तुम्ही काहीतरी करा, डबे वाढवा किंवा ट्रेन वाढवा आमच्यासाठी प्लीज। तर या महिला प्रवाशांच्या अपेक्षा आपण जाणून घेतल्या, पण याच्याबरोबरच दुसरीकडे रेल्वे ही मॉडर्नाइज करण्यासाठी देखील मोदी सरकारने प्रयत्न केले होते आणि त्याचंच आउटकम हे वंदे भारत एक्सप्रेस होतं। तर हीच वंदे भारत एक्सप्रेस जी आहे तिचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी देखील यावर्षी भरघोस निधी दिला जाईल। दुसरीकडे स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस इंट्रोड्यूस करण्यासाठी देखील निधी दिला जाईल अशी शक्यता आहे आणि जसं गेल्या बजेटमध्ये सांगितलं होतं हायड्रोजन ट्रेन चालवायची आहे सरकारला शिमला, दार्जिलिंग या ठिकाणी, तर त्याच्यासाठीची भरघोस निधी या अर्थसंकल्पात मांडला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त पैसे जे आहेत ते अलोकेट केले जातील असं सांगितलं। तर त्याच्यामुळे जी गेल्या काही दिवसांमध्ये अनरिझर्व्ड काही एक्सप्रेस जे आहेत ते सुरू करण्यात आल्या, तशाच प्रकारची एखादी नवीन एक्सप्रेस ही मोदी सरकार आज इंट्रोड्यूस करेल अशी देखील शक्यता आहे, जेणेकरून गोरगरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना या रेल्वेच्या अर्थसंकल्पातून स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आजच्या बजेटमधून केला जाईल अशी देखील सगळ्यात मोठी शक्यता सांगितली जाते। आणि मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई अहमदाबाद हा जो बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे तो पूर्ण करायचा आहे। 2026ची डेडलाईन आहे, तर त्यासाठी काही निधी जो आहे तो देखील दिला जाण्याची शक्यता आहे। पण सगळ्यात जास्त भर हा सर्वसामान्य लोकांच्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या वाढवण्यासाठी, मग स्टेशन रिडेव्हलपमेंट असेल, स्टेशनवरची सुरक्षा असेल, स्टेशनवरची स्वच्छता असेल, स्टेशनचा एकूणच लुक बदलणं असेल, रेल्वे गाड्यांमधल्या ज्या छोट्या छोट्या सुविधा असतील त्या वाढवण्यावर जास्त भर राहील, जास्त कल राहील आणि त्याच्यासाठीच जास्त अलोकेशन दिलं जाईल अशी शक्यता आहे आणि 3 लाख कोटींपर्यंतचं अलोकेशन यावर्षी मिळेल रेल्वेला हे सांगितलं जातं। पाहूयात या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन नेमकं किती बजेट हे रेल्वेला देतात आणि जेणेकरून मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना, रेल्वे प्रवाशांना देखील काय काय सुविधा मिळतात हे थोड्याच वेळात लक्षात येईल। ननदा, धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर आपण आणखी काही बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा।